हाय हॅलो फ्रेंड्स ब्लॉग नॉईज मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आयुष्याचा श्री चरणी प्रार्थना. आजची रेसिपी पनीरची भाजी. आपण आता पनीर तळून घेऊ. पहिले हे पनीरचे असे मोठे काप केलेले मी कापून घेतलेले. आता सगळं पटापटा. आता आपण पनीर उलटे करून घेऊ. अर्धे किलो मी आता आपले बघा असं करकरीत तेलामध्ये टाकलं पनीर तर असं मस्त हे होतं. तर चिकट हलके असे ब्राऊन करायचे. काही आपण काढून घेऊ सगळे. दुसरे टाकू त्याच्यामध्ये. आता आपण कांदा टाकू. त्याच्यामध्ये कांदा सगळं टाकून द्यायचा. कांदा असा लालसर होऊन द्यायचा. त्याच्यामध्ये आपण जिरे टाकू. त्याच्यामध्ये आपण आपली हिरवी इलायची टाकायची आणि तेजपान. कढीपत्ता सोबत पाणी स्वच्छ धुतलेलं आहे. कढीपत्ता आपले लसूण ठेचलेला सगळं चांगलं परतून घ्यायचं. गाजर हे केलेलं मी. गाजर टाकू शकतो किंवा नाही टाकू शकतो. हे चांगलं परतायचं. याच्यामध्ये कोथिंबीर अद्रक लसणाची पेस्ट आहे ती पण चांगली टाकायची. सगळं चांगलं परतून घ्यायचं. हे आपले टमाट्याची प्युरी केलेली मी मिक्सरमध्ये 5-6 टमाट्याची प्युरी हे टाकून त्याच्यामध्ये. मसाले टाकू. कांद्याचा मसाला आणि त्याच्यामध्ये हे मी सुहाना मसाला टाकलेला आहे आणि त्याच्याने केलं तर मस्त हॉटेल टाईप होते आपली पनीरची भाजी. ते सुहाना मसाला टाकला ना मसाला टाकला ना तर आपल्या मस्त चव होती, टेस्टी होते. आणि बघा आता हे कांदा पण टाकला. कांद्याचा मसाला नाही का, कांदा लसूण अंबानीचा तो टाकला मी. बघा आपल्या आता हे चांगलं हे परतायला पाहिजे तेलामध्ये आणि याला तरी असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला. आणि त्याच्यानंतर मग आपण हे बाकीचं टाकू. आता आपण टाकणार याच्यामध्ये काजूची पेस्ट. त्याच्यामध्ये आपण टाकू 2 चमचे दही किंवा फ्रेश क्रीम असते ना, क्रीम टाकू शकते. त्याच्यामध्ये आपण कस्तुरी मेथी हे टाकू आपण थोडीशी. 1 चमचा मीठ. आपण 1 ग्लास पाणी टाकू. एवढा 1 ग्लास पाणी टाकूया. देऊ सगळं म्हणजे सोडून द्यायचे पनीरचे मोठे आणि 15 ते मिनटं त्याच्यामध्ये लोकं म्हणजे ते पनीरचे तुकडे शिजतात 10 मिनटं तरी. त्याच्यामध्ये आपण लास्टमध्ये हे तूप टाकू, गावठी तूप. पंधरा मिनटं आपण काय गॅसवर पनीर ठेवलं त्याचा कलर लगेच चेंज होतो आणि चांगली तरी येते.
15 मिनिट आपण गॅस आता झाकण ठेवू त्याच्यावर ते शिजवून देऊ आपण पनीर. बघा आपली पनीरची भाजी मस्तपैकी ग्रेव्हीदार छान अशी मस्त. त्यासोबत राईस, जिरा राईस, गाजर, तर हे कोशिंबीर केली दही टाकून आणि सोबत पात्याचा कांदा आणि बीट आणि सोबत लिंबू टाकून पण तुम्ही हे करू शकता त्यामध्ये मस्तपैकी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.